जय श्री कृष्ण सर्वांना. परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर परवा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण उद्या आप्पा येणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण मी काल व्हिडिओ अपलोड केला नाही. याचं कारण म्हणजे आप्पाला यायला 12-12:30 वाजले आणि तो यायच्या आधीच आमचा प्लॅन ठरला अचानक की हाशेगावला जायचं वहिनीच्या बाळाला बघायला. तर एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं का वहिनीला बाळ झालंय म्हणून, पण मुलगा झालाय का मुलगी झाली हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर ते मी तुम्हाला सांगते. आमच्या वहिनीला मुलगा झालाय आणि मुलगा खूप छान दिसतोय आणि त्याला आम्ही फक्त फोटोमध्ये बघितलं होतं. तर काल मग आम्ही बघायला जाणार होतो त्याला आणि आप्पा पण येणार होता. मग नंतर प्लॅन ठरला का आप्पा आल्यानंतर सगळेच जाऊयात त्याला बघायला, म्हणजे आप्पाला पण बघण्यात येईल बाळ म्हणून. त्यामुळं मग आम्ही त्याला भेटायला गेलो होतो काल आणि काल आप्पा आला. मग नंतर त्याने जेवण ते केलं आणि आम्ही लगेच तिकडंच गेलो आणि व्हिडिओ बनायचं माझ्या लक्षात पण आलं नाही, सुचलंच नाही मला. आम्ही इथून गेलो तिथं थोड्या वेळ बसलो, नंतर बाळाला भेटलो आणि बाळ इतकं गोड दिसायला लागलं होतं, म्हणजे असं वाटत होतं फक्त त्याच्याकडे बघतच राहावं. व्हिडिओ वगैरे बनवायचं तर लक्षात पण आलं नाही, बस त्याला बघतच बसलो होतं. सगळं खूप गोड दिसत होतं. पण कसं आहे की प्रत्येकाच्या इकडं काही ना काही गोष्टीचं पालन केलं जातं. तसंच आमच्या इथे नवीन बाळाचा 3-3.5 महिने कोणालाच म्हणजे इतर व्यक्तींना फोटो वगैरे दाखवत नाहीत. त्यामुळे मी बाळाचे फोटो काही तुम्हाला आताच नाही दाखवू शकत. पण जेव्हा मला आत्या सांगेन की हो आता बाळाचे फोटो वगैरे दाखवायला जमतील तेव्हा मी तुम्हाला बाळाचे फोटो, बाळाचे व्हिडिओ, वेलकमचा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे बाळाचा, तो पण मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करेन. आणि काल आम्ही तिथं गेलो होतो. हो, आत्याचं घर ते मला तुम्हाला सगळं दाखवायचं होतं. आणि आपल्या चॅनलवर जे आधीपासून आहेत, जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात, त्यांनी आपल्या आत्याचं घर ह्या आधी पण बघितलेले आणि काल दाखवायला खरंच माझ्या लक्षात आलं नाही, कारण खूप गडबडीत गेलो आम्ही सगळे. त्यामुळं मी तिथं व्हिडिओ वगैरे नाही बनवला. आणि आप्पाला व्हिडिओ घ्यायला तर आता सध्या आप्पा घरी नाही आहे, मला त्याच्यासोबतच व्हिडिओ बनवायचा होता. तर आल्याला ते सगळं सांगायचं होतं. आणि येताना आम्ही शॉपिंग पण केलेली आहे. येता येता काही कपडे घ्यायचे होते. हा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घेतल्यात. मी काही 2 नाईट पॅन्ट घेतल्यात, 2 टी शर्ट घेतलेत. आप्पासाठी पण कपडे घेतलेले आहेत, कारण उद्या गुढीपाडवा आहे. तर त्याला कपडे घ्यायचे होते. मी माझं पण मध्ये काहीतरी काढत असते. कधीच मी कुठं गेले आणि काही स्वतःसाठी घेतलं नाही असं तर कधीच झालं नाही. मग मी स्वतःसाठी पण घेतलं. तर ते काय काय घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते. आणि आप्पाला व्हिडिओ घ्यायचं होतं, पण आप्पा सध्या पप्पाईसोबत बाहेर गेलाय. बाहेर म्हणजे दुसरं काय कुठं फिरायला वगैरे गेला नाही, तो गेला राहणार पप्पाईसोबत. तर चला काल आम्ही काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहेत ते कपडे जे आम्ही घेतलेले, हे आप्पाचे कपडे. तर हा एक टी शर्ट घेतला आप्पासाठी, त्याच्या मनावरच कपडे घेतलेले आम्ही त्याला. आणि ही पॅन्ट आहे. आणि आप्पासाठी आणखीन एक पिवळ्या कलरचा टी शर्ट घेतलेला आहे, तो आज त्याने घातलाय. आणि हा टी शर्ट मी माझ्यासाठी घेतलेला आहे. आणि ही एक पॅन्ट आहे आणि ही ब्लॅक कलरची पॅन्ट आणि हा टी शर्ट पण मी स्वतःसाठी घेतलेला आहे. आता आम्ही दोघांसाठी घेतलं, पण संध्यासाठी काही घेतलं नाही. तर हे ते कपडे जे आम्ही काल घेतले. आणि तुम्हाला असं वाटायला लागलं असेल की आम्ही दोघांसाठी कपडे घेतले, माझ्यासाठी आणि आप्पासाठी, संध्यासाठी काहीच का घेतलं नाही. तर मेन गोष्ट अशी, आम्ही जेव्हा कपडे घ्यायला चाललो होतो तेव्हा पप्पा पण तिला लयदा म्हणले होते का संतू चला आमच्यासोबत म्हणून, तुला जसलं काय पाहिजे तसलं घे. मी पण तिला म्हणलं, पण तिनं ऐकलं नाही आमचं. ती आली नाही आमच्यासोबत दुकानात आणि तिला दुकानात यायला मेन गोष्ट आवडत नाही. आणि दुकानात यायला आवडत नाही आणि तिनं दुसऱ्या कोणी काय घेतलेलं पण आवडत नाही स्वतःला. तर आप्पासाठी आणखीन एक शर्ट घेतलेला आहे, तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ दाखवेल. सध्या तो कपाटात आहे.
आणि हे कपडे आम्ही आमच्यासाठी घेतले होते. आणि आणखीन एक टी शर्ट आपला घेतलेला आहे, पण तो सध्या घरी नाही, त्यामुळे मी तुम्हाला तो पण उद्याच्याच व्हिडिओ दाखवते. तर काल गेलो होतो बाळाला भेटायला. बाळ खूप छान आहे, खूप मस्त दिसतंय. आणि त्यामुळेच मी काल व्हिडिओ अपलोड केला नाही. आधीचा व्हिडिओ मी बनवून ठेवला होता एक, पण तो पण अपलोड करायला मला वेळ भेटला नाही. आम्ही रात्री 7पर्यंत घरी आलो असून त्यानंतर मला एकतर न असं गाडीतला प्रवास जास्त जमत नाही. काल मला पित्त झालं लगेच आणि डोकं दुखायला लागलं, त्यामुळं मी राहिलेला व्हिडिओ पण अपलोड केला नाही आणि काल टाकला नाही. आणि काल आम्ही रानात गेलो होतो. रानात आम्ही आंब्याचं झाड वगैरे बघायला गेलो होतो, कारण 2-3 दिवस खूप जास्त वारं होतं. मग आंबे पण आता मोठे मोठे झालेत. आम्हाला वाटलं की एखादा आंबा पडला असला तर घेऊन येता येईल, म्हणून मी आणि संध्या गेलो होतो रानात. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. तर आता सध्या मी आणि सण चाललो, आम्ही दोघे जणी आपल्या मोठ्या आंब्याच्या झाडाकडे. इकडे आपली संध्या आहे, तर मोठ्या आंब्याच्या झाडाकडे चाललो, कारण 2 दिवस ना असं वारं ते होतं आणि आंबे आता मोठे झालेत ते बघायला चाललो आम्ही. एखादा आंबाचा पडला असेल तर आणावं म्हणून. आणि आंबे चांगले लागलेत, पण असं वारं ते आलं का पडायला लागलेत आंबे पण. आणि आंबा असं जास्त आंबट नाही, गोड आंबा आहे, एकदम असं ककडीसारखं आहे, पण तेच बरं आहे. आणि पिकल्यावर तर इतकं भारी लागते ना ते आंबा, एकदम अशी साखर घातल्यासारखी. तसंच आपल्या चक्कूचं पण झाड आहे दारात, ते पण तसंच आहे, लय गोड चक्कू आहे त्याचे पण. वाट बघायला लागली सध्या ते कडून जाता येईल म्हणून, कारण सगळीकडून ते मका ती लावलेली त्यानं जायला येणार गेलं. आणि नव्या आंब्याचं झाड पण मी तुम्हाला दाखवते, त्याला पण आंबा आलेला दिसायला लागला आहे. 1 मिनटं. तर हे आहेत आपले नवीन लावलेले आंब्याची झाडं. ही लावताना पण आंब्याची झाडं मी व्हिडिओ बनवला होता, म्हणजे आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघते त्यांना सगळ्यांना माहिती असेल ही झाडं लावलेली. तोर पण आहे बघा, आणि हे असे आंबे पण लागले, तिथला एक करपाला. तर हे का ह्याला असे आंबे लागलेत, चव तर बघता येईल. तर खाली पण आहे पलीकडे, आणि तोर पण आहे. ही आंबाले भारी दिसायला. आणि हे बघा आपले मकाचे कणस पण किती छान आलेत. कालच्या पण व्हिडिओत मी तुम्हाला दाखवले होते कणस. आणि वातावरण पण आता सध्याचं बघा कसलं आभाळ आलंय, लय आभाळ आले जास्त. आपलं रान तर कसलं भारी दिसायला लागले. आणि नुसतं आभाळ येते, पाऊसच येत नाही जास्त, तीच मेन गोष्ट आहे. त्या दिवशी पण मी व्हिडिओ बनवला होता तुम्हाला वातावरण ते दाखवण्यासाठी कसं झालंय ते, पण फक्त असलं आभाळ येते, वारं येते आणि आल्यासकट आभाळ जाते, तसंच पाऊस येत नाही. फक्त सडा टाकल्यासारखा पाऊस आला होता. आणि सध्या आपण आलाय आपल्या ऊसाच्या रानात, आणि इकडला ऊस बघा असं मोठा दिसायला लागलाय, आणि मध्येच थोडीशी तुटाळ झाली. आणि इकडला पण ऊस आता भारी दिसायला लागलाय. मध्ये खात पण सोडलाय, खात सोडताना पण मी तुम्हाला दाखवलं होतं. ऊस आता लय भारी दिसायला लागले. पण आणि इकडे आहे आपलं आंब्याचं झाड. बघू ते एखादा आंबा पडलाय का. लय वारं होतं ना त्या दिवशी, म्हणून आम्ही बघायला आलो का आंबा पडलाय एखादा का नाही. पडलेत का लसणचं काम केलं. आणि आंबे बघा कसले भारी दिसायला लागलेत, लय मोठे झाले आता. आणि हे बघा कसले भारी आंबे आलेत. आणि इथं कडीपत्त्याचं झाड पण आहे, आणि कडीपत्त्याच्या झाडाला हे बघा असे फुलं लागलेत, आणि या फुलातच असं हे होऊन बी तयार होते. असं पण बी काय अजून लावलेलं नाही, इथं पण आपोआपच झाड आलं होतं. आणि असे आंबे दिसायला लागलेत. कडीपत्त्याचं झाड लय मोठं गेले, पण आंब्याहून जास्त मोठं दिसायला लागले झाड. आणि आंबे तर लय भारी आलेत बघा.
एक एक आंबानं असं तांब्या एवढा होतोय पुन्हा पण मी तुम्हाला आपले आंबे केवढे आलेत काय ते पण दाखवते. आणि आंबे पडले नव्हते जास्त, 1-2-3च होते, ते पण एवढेसे बारके आहेत. अशा जेवढे बारके आंबे आहेत ना तेच फक्त पडलेत. तुम्हाला दाखवते किती आंबे पडलेत काय. ऊस मोठा झालाय, बाहेर लागा लागले तोंडाला. त्याच्यामुळे मी जास्त येत नाही रान.